नमस्कार मित्रांनो, न्यूमेरिकलचे 2 सेशन आपले झाले होते. ते आपण बेसिकवरती घेतले आणि आपलं आजचं तिसरं सेशन असणार आहे, जे की या ठिकाणी DC मशीनवरती असणार आहे. कशावरती? DC मशीनवरती त्या ठिकाणी आपण घेणार आहे. तुम्ही जर या पाठीमागचे बेसिकवरचे जर सेशन 2 बघितले नसेल तर नक्कीच बघून घ्या, कारण तसेच क्वेश्चन तुम्हाला महावितरणच्या पेपरला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. ओके, तर आजचं सेशन या ठिकाणी आपण कंप्लीट करणार आहे. यामध्ये आपण 20 प्रश्न घेणार आहे, कारण न्यूमेरिकल असल्यामुळे आपल्याला ते कवर करण्यासाठी जास्त टाईम लागतो, त्यामुळे कमी टायमामध्ये ते त्या ठिकाणी कवर होत नाही. तर चला, त्या ठिकाणी आपण क्वेश्चन कवर करण्याच्या पहिले तुम्हाला एक सांगायचं आहे मित्रांनो, आपण एक नवीन कोर्स लॉन्च केला आहे आणि ती त्या ठिकाणी तुमच्यासाठी एक खुशखबर राहणार आहे, कारण त्या कोर्समध्ये MCQचे हे राहणार आहे. MCQ PDF म्हणजे ती ई बुकचा कोर्स राहणार आहे. तो त्यामध्ये तुम्हाला ई बुक भेटणार आहे. त्याची सर्व डिटेल मी एका मिनिटात तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. त्या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी बॅनर दिसत असेल तर महावितरण आणि महापारेषणसाठी आपण MCQ कट्टा म्हणून एक या ठिकाणी कोर्स लॉन्च केला आहे, ज्यामध्ये की तुम्हाला 5000 पर्यंत ते MCQ त्या ठिकाणी भेटणार आहे. MCQ कसे राहणार मित्रांनो? ITI निमी पॅटर्नवरती MCQ राहणार आहे. IBPS पॅटर्नमध्ये म्हणजे IBPSने आतापर्यंत विचारलेले क्वेश्चनसुद्धा त्यामध्ये राहणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जी प्रश्नाची भाषा राहणार आहे ती मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये ते राहणार आहे आणि मराठीमध्ये सोल्युशनसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि 5 ऑप्शनमध्ये ते प्रश्न दिलेले असणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपला कोर्स लॉन्च झालेला आहे आणि कोर्स 81 ते 82 रुपये समथिंग फक्त एवढ्या रुपयाला आपण ठेवलेला आहे. 81 ते 82 रुपयाला फक्त. ओके, आता त्या ठिकाणी वैशिष्ट्य दिलं आहे, परत खाली बघा, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी भाषा, त्या ठिकाणी मराठीचं सोल्युशन आहे, 5 ऑप्शन असणार आहे, 5000 पर्यंत या ठिकाणी MCQ त्या ठिकाणी टाकलेले आणि सुटसुटीत प्रश्न ते राहणार आहे आणि निमी प्रश्न त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि मित्रांनो, याचं जर तुम्हाला हे बघायचं असेल तर त्याचं एक PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलं आहे. कोणतं? अंडरग्राऊंड केबलचं एक PDF आपण त्या ठिकाणी टाकले. तशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी त्या कोर्समध्ये राहणार आहे. ते तुम्ही बघू शकता, ते बघून घ्या एकदा आणि त्यानंतर तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल तर त्यानंतर तुम्ही तो कोर्स घेऊ शकता. ओके, त्यानंतर मित्रांनो, जी आपली टेस्ट सिरीज आहे रुद्राक्ष 1.0 नावाची, त्या टेस्ट सिरीजवर विषयी मी प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला सांगत असतो. तर जे काय नवीन मित्र या ठिकाणी या सेशनमध्ये जॉईन झाले त्यासाठी एकदा सांगून देतो मित्रांनो रुद्राक्ष 1.0 नावाची टेस्ट सिरीज आहे, जी की आपण IBPS पॅटर्ननुसार या ठिकाणी डिझाईन केली आहे. मित्रांनो, यामध्ये 5 ऑप्शन राहणार आहे आणि IBPS आता नवीन काय करतं, या ठिकाणी क्वेश्चन मराठी आणि इंग्लिशमध्ये एकाखाली एक देत नाही, ते फक्त एका लँग्वेजमध्ये देतं आणि लँग्वेज बदलायसाठी ते वरती ऑप्शन त्या ठिकाणी देतं. आता आपण प्रॅक्टिस कशी करतो? वरती मराठीत प्रश्न असतो, खाली इंग्लिशमध्ये असतो. मग यामध्ये आपल्याला भाषा बदलायचं काम नसतं, त्यामुळे आपल्याला कमी टायमामध्ये ही टेस्ट देता येते. पण आपली ही जी टेस्ट आहे रुद्राक्ष 1.0 ती तशी नाही आहे. मग या ठिकाणी आपल्याला टाईम जास्त लागतो, जे की पेपरमध्ये सुद्धा आपल्याला टाईम जास्त लागतो. तर त्याची सर्व प्रॅक्टिस या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे मेन पेपर ज्या पद्धतीने होतो मित्रांनो, त्या पद्धतीच्या टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करा, जी की तुमची या ठिकाणी होणार आहे. ओके, तर या ठिकाणी फक्त एका लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रश्न दिसणार आहे. जर तुम्हाला लँग्वेज बदलायची असेल, म्हणजे इंग्लिशची मराठी करायची असेल, मराठीची इंग्लिश करायची असेल, तर प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला या बटनावरती क्लिक करून लँग्वेज बदलावी लागणार आहे. ही टेस्ट सिरीज तुम्ही कम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती आणि मोबाईलवरती कुठेही देऊ शकता. प्राईस फक्त 199 रुपये आपण ठेवलेली आहे. त्यामध्ये 5 फुल लेंथ टेस्ट असणार आहे मित्रांनो. किती? 5 फुल लेंथ टेस्ट असणार आहे आणि टॉपिक वाईज एक टेस्ट मी सध्या फ्रीमध्ये त्या ठिकाणी टाकलेली आहे. ती तुम्ही देऊन बघा आणि ती दिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने वाटतं, कशा पद्धतीने क्वेश्चन त्या ठिकाणी आहे, सेम तसेच प्रश्न बाकीच्या टेस्टमध्ये असणार आहे. ओके, तर नक्कीच ती जॉईन करा. त्यानंतर मित्रांनो, सांगायचं झालं तर या ठिकाणी IBPS काय करतं, फक्त 2 सेक्शनमध्ये तुम्हाला पेपर देतं. एक टेक्निकलचा सेशन असतो आणि एक नॉन टेकचा सेशन असतो. पण यापूर्वी ज्या काय टेस्ट सिरीज तुम्ही दिल्या असेल त्यामध्ये 4 सेक्शन होते: टेक्निकल, रिझनिंग, मॅथ आणि मराठी. यामध्ये आपल्याला काय सोपं जायचं, पण हे पेपर ज्या पद्धतीने विचारतं ते या पद्धतीने असतं आणि याच पद्धतीने आपली ही टेस्ट डिझाईन केलेली आहे. त्यामुळे नक्कीच काय करा, तुम्ही हे सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस करण्यासाठी रुद्राक्ष 1.0 नावाची टेस्ट सिरीज नक्कीच जॉईन करा. तर मित्रांनो, हे सगळं झाल्यानंतर आपण आपल्या आजच्या क्वेश्चन नंबर 1 कडे वळूया. आपण 20 प्रश्न या ठिकाणी कवर करतोय, कारण आपल्याला जास्त टाईम लागेल, कारण आपले हे काय न्यूमेरिकल आहे. बघा, पहिला प्रश्न काय सांगतो, या पहिले तुम्हाला DC मशीनचे जे काय नॉर्मल फॉर्म्युले ते तुम्हाला माहीत पाहिजे. ते सगळे फॉर्म्युले मी तुम्हाला या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न तसा करणारच आहे. बघा, प्रश्न वाचूया. सर्वात पहिले प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला त्याची डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे, बरोबर आहे की नाही? बघा, प्रश्न काय सांगतो, 220 व्होल्ट DC शंट मोटर आहे. काय मित्रांनो, तुमची DC शंट मोटर. आता मग DC शंट मोटरची डायग्राम
तुम्हाला या ठिकाणी काढता आली पाहिजे. ती कशी असते मित्रांनो बघा, या ठिकाणी तुमची DC शंट मोटर आपण या ठिकाणी काढून घेऊया. बघा ही तुमची DC शंट मोटर, कोणती मोटर? DC शंट मोटर. ओके, अशा पद्धतीने मी तुमची DC शंट मोटर काढून घेतली. इथे असणारे तुमचा व्होल्टेज. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, DC शंट मोटर असली की इकडून इकडे सप्लाय जातो, म्हणजे आपण तिला सप्लाय देतो. आणि तेच जर जनरेटर असेल तर या ठिकाणी सप्लाय इकडून तिकडे जातो, बरोबर आहे की नाही. पण ही आपली मोटर आहे, त्यामुळे सप्लाय आपला इकडून इकडे जाणार आहे. ओके, जे काय गोष्टी दिलेल्या आहे आपल्याला त्या काय करायच्या, सर्वात पहिले लिहून घ्यायच्या. या डायग्रामला थोडं छोटं करतो जेणेकरून आपल्याला काय होईल, हे पुरेल, जागा पुरेल, बरोबर आहे की नाही. बघा 220 व्होल्ट DC शंट मोटर म्हणजे 220 व्होल्ट काय दिला आहे तुम्हाला या ठिकाणी व्होल्टेज दिला आहे. आणि 10 एम्पियर प्रवाह घेतो. ही काय करतं मित्रांनो, प्रवाह जो आहे प्रवाह जो आहे 10 एम्पियर घेतो. म्हणजे तुमचा आर्मेचर जो आहे तो 10 एम्पियर काय घेतो, करंट घेतो. आपण या ठिकाणी लिहून घेऊया, व्होल्टेज किती दिला आपल्याला, 220 व्होल्ट. त्यानंतर करंट किती घेतोय, 10 एम्पियर. म्हणजे ही किंमत आपल्याला कशाची दिली आहे मित्रांनो, आर्मेचर करंट तुम्हाला दिला आहे त्या ठिकाणी 10 एम्पियर. त्यानंतर पुढे वाचूया, जर आर्मेचरचा प्रतिकार म्हणजे आर्मेचरचा रेजिस्टन्स जो की आपण RA या अक्षराने दर्शवतो तो आपल्याला 0.5 एम्पियर दिला आहे. कधी लक्षात ठेवा, आर्मेचरचा रेजिस्टन्स हा खूप कमी असतो. एकच मिनिट बघा, आर्मेचरचा रेजिस्टन्स काय असतो, खूप कमी असतो, बरोबर आहे की नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या आणि आपल्याला विचारलं आहे व्होल्टेज ड्रॉप किती होणार आहे. काय विचारलं आहे, व्होल्टेज ड्रॉप. कधी लक्षात ठेवा मित्रांनो, जे काय 220 व्होल्ट दिलं आहे आपल्याला त्याच्यापेक्षा ह्या आर्मेचरचं जे या ठिकाणी बॅक EMF या ठिकाणी होणार आहे, जनरेट होणार आहे, तो कमी असणार आहे. कारण हा सप्लाय इथपर्यंत येईपर्यंत काय होतो, ड्रॉप होऊन जातो. आणि तोच ड्रॉप आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला ड्रॉप काढायचा आहे तर लॉजचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय असतो, IA बरोबर आहे की नाही. यामध्ये किमती ठेवून द्यायच्या. मग किमती काय तुमच्या, IA आहे 10 आणि RA आहे 0.5. याचा गुणाकार जर केला तर तुमचं उत्तर काय येतं बघा डायरेक्ट आपण हा शून्य या पॉईंटला जर तिकडे न्यायचं तर हा शून्य इकडे कट होतो. आणि मग इथे किती राहतो, 5 राहतो, इथे 1 राहतो. आणि 5 जर 1 ला गुणलं तर 5 1 5 व्होल्ट एवढा तुमचा ड्रॉप येतो. मग मला सांगा, जर 5 व्होल्ट जर तुमचा ड्रॉप असेल, जर 5 व्होल्ट ड्रॉप असेल तर याचा बॅक EMF किती असेल, किती असेल. कारण काय आहे, इथला जो बॅक EMF असतो तो मेन व्होल्टेजला या ठिकाणी कमी असतो त्यापेक्षा. आणि तो कमी का असतो, कारण हा ड्रॉप त्या ठिकाणी होतो. मग मला तुम्ही कमेंट करायची आहे की इथला बॅक EMF काय असणार आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर B 5 व्होल्ट हे आपलं त्या ठिकाणी उत्तर राहणार आहे. चला नंबर 2चा प्रश्न बघूया काय सांगतोय ते. बघा, एक DC सिरीज मोटर आता दिली तुम्हाला, DC सिरीज मोटर. आता DC सिरीज मोटरची डायग्राम कशी असते बघा, ही जी या ठिकाणी फील्ड असते ती या ठिकाणी आपल्या आर्मेचरला काय असते, ती सिरीजमध्ये कनेक्ट असते, म्हणून आपण तिला काय म्हणतो, DC सिरीज मोटर म्हणतो, बरोबर आहे का नाही. ही झाली तुमच्या DC सिरीज मोटरची डायग्राम. आता बघा 230 व्होल्ट जो व्होल्टेज आहे तो आपण या ठिकाणी पुरवला आहे आपल्या मोटरला. किती व्होल्ट, 230 व्होल्ट आपला व्होल्टेज जो आहे तो आपण त्या ठिकाणी पुरवला. आता त्या ठिकाणी काय केलं आहे त्यांनी, करंट दिला आहे, पुरवठ्यातून 15 एम्पियर प्रवाह घेतो. म्हणजे या ठिकाणी बघा आपण लिहून घेऊया, व्होल्टेज किती दिला आहे, 230 व्होल्ट. त्यानंतर बघा करंट किती दिला या ठिकाणी, बघा करंट किती दिला आहे, बघा किती दिला आहे, 15 एम्पियर. किती दिला आहे, 15 एम्पियर. मग तो करंट पण आपण लिहून घेऊया, जे जे पॅरामीटर दिले ते आपण या ठिकाणी लिहून घ्यायचे. किती, 15 एम्पियर. अजून काय दिलं आहे बघा त्यांनी, एकूण प्रतिकार रेजिस्टन्स दिला आहे त्यांनी. मग रेजिस्टन्स कशाचा दिला आहे, हो 0.8 एम्पियर तुम्हाला रेजिस्टन्स दिला आहे. कशाचा दिला आहे बघा, जर मोटरचा एकूण प्रतिकार म्हणजे मोटरचा म्हणजे ते आपल्या आर्मेचरचा असणार आहे RA 0.8 ओहम. ओके, एवढं काय दिले. आणि बॅक EMF काढायचं सांगितलं मित्रांनो. काय काढायचं आहे, बॅक EMF. कधी लक्षात ठेवा, बॅक EMF तुम्हाला काय सांगितलं, जो हा व्होल्टेज असणार आहे तुमचा त्याच्यापेक्षा कमी असणार आहे. का कमी असणार आहे, कारण त्या ठिकाणी काय होतो, ड्रॉप होतो. मग त्या ड्रॉपला आपण आपल्या व्होल्टेजमधून वजा करू. मग ड्रॉप काय असतो तुमचा, RA हा तुमचा काय असतो, ड्रॉप असतो. मग आपण किमती ठेवून देऊया. व्होल्टेज किती तुमचा 230 व्होल्ट वजा IA किती आहे बघा, 15. किती, 15. आणि RA किती आहे, 0.8 जो की गुणाकारामध्ये आहे. आता यांच्या दोघांचा गुणाकार करून घेऊया. या ठिकाणी घेतो बघा, मी इकडे घेतो. हे बघा 15 आणि 8 यांचा दोघांचा गुणाकार करायचा आणि या ठिकाणी काय करायचं, 230 व्होल्टमधून त्याला काय करायचं आहे, वजा करायचं आहे, बरोबर आहे का नाही.
तर बघा 15 अटी किती होता 120 होता, पण या ठिकाणी एका अंकानंतर शून्य काय एका अंकानंतर शून्य म्हणून इथला शून्य आपला कट होईल, वजा इथे राहील आपला 230 म्हणजे 230मधून आपल्याला 12 कमी करायचे. बघा 230मधून 2 कमी केले तर 28 येतं आणि त्या 28मधून परत 10 कमी येतं, ते कमी जर केलं तर त्या ठिकाणी येतं 18. ओके, म्हणजे 218 व्होल्ट एवढा तुमचा काय असणार आहे बॅक EMF असणार आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये 100% बघायला भेटणार आहे. तर आपलं या ठिकाणी ऑप्शन नंबर बी बरोबर राहणार आहे. तशाच पद्धतीने आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा कितवा तिसरा प्रश्न आपला या ठिकाणी चालू आहे. तो काय सांगतोय बघा 250 व्होल्ट आपल्याला काय दिलं आहे व्होल्टेज दिलं आहे, काय व्होल्टेज दिलं आहे. बघा 250 व्होल्ट DC मोटरचा आर्मेचर प्रतिकार 1 ओहम आहे आणि आर्मेचरचा प्रवाह 12 एम्पियर आहे. तर बॅक EMF किती हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे का ही कोणती मोटर आहे वगैरे वगैरे काय सांगितलं आहे का नाही, पण या ठिकाणी सगळे पॅरामीटर तुम्हाला दिले. मी तुम्हाला सगळे पॅरामीटर लिहून घेतो आणि तुम्हाला समजून सांगतो, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी आर्मेचरचा रेझिस्टन्स म्हणजे RA दिला आहे तुम्हाला 1 ओहम, बरोबर आहे की नाही, 1 ओहम दिला. त्यानंतर करंट दिलं आर्मेचरचं किती IA किती दिला आहे 12 एम्पियर दिला आहे. त्यानंतर काय दिलं आहे तुम्हाला व्होल्टेज दिलं आहे, व्होल्टेज किती दिलं आहे 250 व्होल्ट एवढं सगळं दिलं आहे. आणि बॅक EMF काढायचं आहे, काय बॅक EMF, तर वरच्याच प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की बॅक EMF कसा काढायचा. तर EB म्हणजे बॅक EMF असतो आणि त्याचा फॉर्म्युला असतो जे टोटल व्होल्टेज असतं त्याच्यामधून RA हा जो आपला ड्रॉप आहे तो आपल्याला मायनस करावा लागतो, बरोबर आहे का नाही. मग आता व्होल्टेज किती दिलं आहे तुम्हाला 250, त्यामधून RA जो ड्रॉप असणार आहे आपला तो आपल्याला काय करायचा आहे वजा करायचा. IA किती दिला 12 गुणिले RA किती दिला 1, दोघांचा गुणाकार जर केला तर उत्तर किती येतं 12 या ठिकाणी येणार आहे. ओके, मग त्या 12ला काय करायचं आहे तुम्हाला 250मधून वजा करायचं आहे. बघा 50मधून पहिले 2 गेले तर 48 राहतं आणि 48मधून परत जर 10 गेले तर 38 या ठिकाणी राहतं, म्हणून 238 काय 238 हे तुमचं उत्तर राहणार आहे. आणि बॅक EMF असल्यामुळे या ठिकाणी व्होल्ट त्याला लागणार आहे. मग 238 कुठे दिसते बघा ऑप्शन नंबर 1लाच तुम्हाला त्या ठिकाणी दिसते. हा प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळाला असेल. ओके, त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न बघूया काय सांगतोय ते. बघा मित्रांनो काय काय गोष्टी दिल्या आहेत ते आपण लिहून घेऊया. सर्वात पहिले तुम्हाला सांगतो या ठिकाणी दिलं आहे बघा ही DC शंट मोटर आहे, काय DC शंट मोटर. ओके, व्होल्टेज दिला आहे तुम्हाला किती दिला आहे बघा 220 व्होल्ट व्होल्टेज दिला आहे. ती DC शंट मोटर आहे, 1000 RPMवरती काय करते धावते ती. जर फील्ड प्रवाह 10%ने कमी केला, फील्डचा प्रवाह म्हणजे दिलेला जो करंट आहे आपण तो जर 10%ने कमी केला तर वेग साधारणतः किती होईल हे आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी विचारलं आहे. काय विचारलं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी सांगितल्या. बघा या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या एकदा लिहून घेतो आहे. बघा या ठिकाणी 1000 RPM किती दिलं आहे तुम्हाला, एकच मिनटं, RPM किती दिलं आहे तुम्हाला म्हणजे स्पीड किती दिला आहे 1000. ओके, 1000 तुम्हाला स्पीड दिला आहे. आणि फील्डचे फ्लक्स काय फील्ड प्रवाह म्हणजे ते फ्लक्स किती दिले तुम्हाला या ठिकाणी 10% या ठिकाणी काय होते ते कमी होते. तर तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे मित्रांनो, जर ती माहीत नसली तर तुम्ही या ठिकाणी हा प्रॉब्लेम सोडू शकत नाही. ही जी स्पीड असते ती आपल्या फ्लक्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. मग जर तुमचे फ्लक्स या ठिकाणी कमी होत असेल तर तुमचा स्पीड या ठिकाणी वाढणार आहे. मग तुमचे फ्लक्स कितीने कमी होते मित्रांनो 10%ने कमी होत आहे. काय होत आहे 10%ने कमी होत आहे. मग जर ते 10%ने कमी होत असेल तर तुमची जी स्पीड आहे ती 10%ने वाढणार आहे. काय 10%ने तुमची स्पीड वाढणार आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे 1000 दिलं आहे त्याला 10%ने वाढवायचं आहे. काय 10%ने वाढवायचं आहे. मग आपण 1000चे काय करू 10% करू. मग 1000चे 10% जर करायचे असेल तर 1000चे म्हणजे गुणिले 10% म्हणजे 10च्या खाली या ठिकाणी 100 लागेल. हे 2 शून्य कटले, हा वरचा आणि हा 1 शून्य कटला. काय हे 2 शून्य कटले तर हा इकडचा आणि इकडचा शून्य या ठिकाणी काय होईल कट होईल. या ठिकाणी बघा 1000 लिहायचं होतं मी 100 लिहिले, किती 1000, तर या ठिकाणी हा शून्य कटला. मग खाली किती राहिले मित्रांनो तुमचे 100 राहिले. मग 1000चे 10% किती झाले 100. मग ते 100 काय होईल आपल्या 1000मध्ये ॲड होईल ते आपण करून घेऊया. बघा 1000 अधिक 100 मग आपलं उत्तर काय आलं 1100. ओके, मग आपला आता नवीन स्पीड किती होणार त्या ठिकाणी 1100 होणार आहे. कारण आपले 10% फ्लक्स कमी झाले त्यामुळे आपला स्पीड जो होता
तो या ठिकाणी वाढला आहे. मग कितीने वाढला आहे? 100 आहे. मग 100 काय करायचं आहे? आपल्या 1000 ज्या जुना स्पीड होता त्यामध्ये ॲड करायचं आहे. मग हे 1100 कुठे दिसते? बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय. ऑप्शन नंबर ए हे तुमचं बरोबर असणार आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही कुठे बघितले नसेल, कारण अशा पद्धतीचे प्रश्न पेपरला येतात आणि ते आपल्याला मग कन्फ्यूज होतं, कारण आपली प्रॅक्टिस अशा पद्धतीच्या प्रश्नाची नसते मित्रांनो, बरोबर आहे की नाही? त्यामुळे सांगतो सेशन जॉईन करा आणि जर तुम्हाला प्रश्न आवडत असेल नक्कीच प्लीज एक लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला कळतं की तुम्हाला सेशन कितपर आवडलं आहे आणि आपल्याला नवीन सेशन कशा पद्धतीने त्या ठिकाणी घेऊन यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यावरती डिपेंड करतात, बरोबर आहे का नाही? चला 5 नंबरचा प्रश्न एकदा वाचून घेऊया काय सांगतोय ते. बघा 10 किलोवॅट काय आहे? आपल्याला 10 किलोवॅट दिलं या ठिकाणी आणि 250 व्होल्टेज दिलं आहे. बघा परिपूर्ण वाचून घेऊया. 10 किलोवॅट काय? 10 किलोवॅट 250 व्होल्ट DC शंट मोटरचा आर्मेचर प्रतिकार 0.6 ओम आहे, तर फुल लोड आर्मेचर प्रवाह किती असेल? काही नाही, एकदम सोपा प्रश्न आहे. ज्या ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या आपण या ठिकाणी लिहून घेऊया. तर तुम्हाला पॉवर दिली, बघा या ठिकाणी पॉवर किती दिली आहे तुम्हाला? 10 किलोवॅट. काय? 10 किलोवॅट म्हणजे 10 आणि ही 1 2 3 शून्य लागले त्याला, ओके, हा वॅट. त्यानंतर काय दिलं? व्होल्टेज दिले. व्होल्टेज किती दिलं आहे तुम्हाला? 250 व्होल्ट दिले. त्यानंतर तुम्हाला काय दिलं आहे बघा या ठिकाणी? आर्मेचरचा प्रतिकार म्हणजेच RA दिला आहे. किती दिला आहे? 0.6 ओहम दिला आहे. आणि फुल लोड आर्मेचर प्रवाह किती असेल ते विचारलं आहे. बघा फुल लोड आर्मेचरचा करंट या ठिकाणी काढायचा आहे. तर करंट काढायचा आहे तर तुम्हाला पॉवरचा आणि व्होल्टेज आणि करंट हे सगळे पॅरामीटर कुठे बघा ते तुम्हाला सांगतो. P = V × I या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सगळे सापडतात, बरोबर आहे का नाही? मग या ठिकाणी आपण आयमध्ये हा फॉर्म्युला कन्वर्ट करू. आय बरोबर काय होतं? हा व्होल्टेज तिकडं जातो म्हणजे P/V या ठिकाणी होतं. मग यामध्ये आपण किमती ठेवूया या ठिकाणी, ओके. हा आय जो असणार आहे आपला तोच आपला IA म्हणजे आर्मेचर करंट राहणार आहे. आपली पॉवर किती आहे या ठिकाणी? किती शून्य? 1 2 3 4 शून्य देऊन घेऊया 1 वरती आणि व्होल्टेज तुमचा दिला आहे 250 व्होल्ट. आता हा एक शून्य हा एक शून्य कट होतो. आता 25ने जर 100ला पहिले भाग देऊ आपण, 25 × 25 25 चौक 100 राहिलेला 0 इथं ठेवून देऊया. 40 ॲम्पियर आपलं या ठिकाणी काय आलं आहे? उत्तर आलं, जो की आपला आर्मेचरचा फुल लोडवरचा करंट राहणार आहे, ओके. तर 40 ॲम्पियर कुठे दिसतंय बघा? ऑप्शन नंबर ए मध्ये तुम्हाला दिसतंय की 40 ॲम्पियर हे दिलेलं आहे. चला अशाच पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न कळाला असेल तर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा काय सांगतं या ठिकाणी? 400 व्होल्टचं व्होल्टेज दिलं आहे. DC मोटर 1 आणि 25 ॲम्पियरचा आर्मेचरचा प्रवाह दिला आहे त्या ठिकाणी आणि आर्मेचरचा प्रतिकार हा किती दिला आहे? 0.5 ओहम दिला आहे. तर आर्मेचरचा व्होल्टेज ड्रॉप काय आहे ते या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे. अशा पद्धतीचा वरती क्वेश्चन झाला आपला, त्यामुळे तुम्हाला अवघड जाणार नाही. बघा या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी दिल्या आहे, व्होल्टेज दिला आहे, किती दिला आहे? 400 व्होल्ट दिला आहे, ओके. त्यानंतर IA म्हणजे आर्मेचर करंट दिला आहे, किती दिला आहे? 25 ॲम्पियर दिला. त्यानंतर काय दिलं आहे? RA दिला म्हणजे आर्मेचरचा रेझिस्टन्स 0.5 ओहम दिला. हे सगळं आपण लिहून घेतलं, बरोबर आहे की नाही? आता आपण सोडवणार. आपल्याला काय विचारलं आहे? व्होल्टेज ड्रॉप विचारला आहे. मग व्होल्टेज ड्रॉप विचारला आहे तर फॉर्म्युला तुम्हाला सांगितला आहे मी, काय असतो? IA RA हा फॉर्म्युला असतो व्होल्टेज ड्रॉप काढायचा. मग आपण काढून घेऊया, किमती ठेवूया. IA किती असतो मित्रांनो? 25 म्हणजे असतो नाही इथं दिला आहे 25 गुणिले RA किती दिला आहे? 0.5. आता 25 ना 5ला गुणायचं आहे. 25 × 25 25 2 50. त्यामध्ये 25 चौक 75 सॉरी 25 3 75 25 चौक 100 25 5 125. किती आलं तुमचं उत्तर? 125. हा एका अंकानंतर 0 आहे त्यामुळे इथे एका अंकानंतर आपण 0 देऊया. काय? एका अंकानंतर आपण 0 देऊया. हा काय आला तुमचा? या ठिकाणी होणारा ड्रॉप आला. आता या ठिकाणी तुम्हाला कमेंट करायची मला की या ठिकाणचा EB म्हणजेच बॅक EMF काय राहणार आहे, जो की व्होल्टेज मायनस या ठिकाणी ड्रॉप राहतो. आता ड्रॉप तर काढला आपण, जो की आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसतो. तर तुम्हाला ही कमेंट करायची आहे की इथला बॅक EMF काय असणार आहे, बरोबर आहे की नाही? चला अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न किती नंबरचा आहे आपला? 7 नंबरचा, ओके. जर कुणाला प्रॉब्लेम असेल की जास्त टायमामध्ये कमी क्वेश्चन घेतात तर त्यांनी या ठिकाणी सेशन स्किप करायचं आहे, कारण न्यूमॅरिकल असल्यामुळे जास्त टाईम तर त्या ठिकाणी लागणारच आहे. म्हणून मी या ठिकाणी फक्त 20 प्रश्न घेतलेले आहे. 7 नंबरचा प्रश्न बघूया काय सांगतोय ते.
230 व्होल्ट DC शंट मोटर आहे. DC शंट मोटर दिली त्यामुळे तिथे सर्वात पहिले फोकस करायचा आहे. व्होल्टेज दिला आहे तुम्हाला तो लिहून घेतो 230 व्होल्ट. ओके. आता आर्मेचरचा प्रतिकार पुढे दिसतोय बघा मला, तो किती आहे RA. पटापट लिहून घ्यायचं आहे, पेपरमध्ये सुद्धा अशा पद्धतीने लिहूनच त्या ठिकाणी प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ओके. आणि तो 20 एम्पियर आर्मेचर करंट IA दिला आहे, किती 20 एम्पियर दिला आहे घेतो. तर बॅक EMF काढायचा आहे तुम्हाला EB. ओके. या ठिकाणी बॅक EMF कशा पद्धतीने मी काढतो ते तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे. तर या ठिकाणी बॅक EMF जो असतो मित्रांनो मोटरचा, तो व्होल्टेजपेक्षा काय असतो, हा बॅक EMF तो कमी असतो. काय कमी असतो, कारण काय होतं, ड्रॉप होतो आणि तो ड्रॉप आपल्याला या व्होल्टेजमधून मायनस करावा लागतो. मग चला आपण या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले फॉर्म्युला सांगतो. मग बॅक EMFला काय करायचं आपल्याला, EB बरोबर या अक्षराने दर्शवायचं आहे. व्होल्टेज मायनस IA RA हा ड्रॉप तिथून मायनस करायचा आहे. बरोबर आहे का नाही. तुम्हाला व्होल्टेज किती दिला आहे 230, मग याला वजा करायचं आहे IA RA या ड्रॉपने. ओके. बघा IA किती दिला आहे 20 गुणिले RA किती दिला आहे 0.4. त्या ठिकाणी याचा गुणाकार सर्वप्रथम करून घेऊया आणि त्याला 230 मधून आपण वजा करूया. बघा 20चा जर तुम्हाला पाडा येत नसेल तर काय करायचं, 4 दोन्ही काय होते 8 होते आणि हा 0 इथं ठेवून देऊया. पण तुम्हाला सांगतो 20 ना 4ला गुणलं काय तर 20 चोक 80 उत्तर आलं, पण इथे पॉईंट एका अंकानंतर आहे म्हणून इथला अंक जो 0 आहे तो आपल्याला कट करावा लागेल. बरोबर आहे की नाही. मग आपला ड्रॉप आला, तो ड्रॉप काय करायचा आपल्याला, आपल्या व्होल्टेजमधून या ठिकाणी काय करायचं वजा करायचा. मग 230मधून जर 8 वजा झाले तर 222 हे तुमचं उत्तर त्या ठिकाणी येणार आहे. आणि हे कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतंय या ठिकाणी बघा 222 दिसतंय का कुठे, 222 नाही आहे बघा कुठे ऑप्शनमध्ये 222 आपल्याला दिलेलं नाही. याचं तुम्हाला 222 येणारच आहे, यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. हे तुम्हाला मी या ठिकाणी लिहून देतो आहे. ऑप्शनमध्ये नाही आहे पण 222 याचं उत्तर येतं. सर्वात पहिले परत बघून घेऊया. बघा व्होल्टेज किती होता 230 होता. या ठिकाणी आर्मेचरचा प्रतिकार म्हणजे रेजिस्टन्स 0.4 होता, तेही आपलं बरोबर आहे. आणि करंट किती होता आपण 20 घेतला. सगळं बरोबर आहे आपलं, काही चुकलेलं नाही. ऑप्शन या ठिकाणी मिस्टेकमध्ये दिलेले आहे, त्यामुळे आपलं बरोबर आहे, यांचं चुकलेलं आहे. 8 नंबरचा प्रश्न बघा काय सांगतो. तशा पद्धतीनेच 8 नंबरचा प्रश्न दिला आहे आपल्याला. अशा पद्धतीचा प्रश्न दिल्यानंतर कन्फ्यूज होतं आणि आपण तो सॉल्व करत नाही पेपरमध्ये, कारण टाईम जातो. बरोबर आहे का नाही. बघा या ठिकाणी सिरीज मोटर दिलेली आहे, DC सिरीज मोटर दिलेली आहे आणि या ठिकाणी प्रवाह जो आहे तो दिला आहे 25 एम्पियर. लाईन प्रवाह किती आहे 25 एम्पियर आहे, तो आपण या ठिकाणी लिहून घेऊया. बघा काय दिला आहे तो IA बरोबर किती दिला आहे तुम्हाला 25 एम्पियर दिला आहे. लाईनचा असो का तो एकच असणार आहे, कारण सिरीज मोटर असणार आहे. ती IA असो का IL असो, काय IA असो का IL असो तो तोच राहणार आहे, कारण या ठिकाणी सिरीज मोटर मध्ये दिलेला करंट आणि आपला आर्मेचरचा करंट एकच असतो, कारण ते सिरीजमध्ये असतात आणि सिरीजमध्ये करंट काय असतो सेम असतो. बरोबर आहे की नाही. मग तो किती दिला आहे तुम्हाला 25 एम्पियर दिला. त्यानंतर फील्डचा रेजिस्टन्स दिला आहे तुम्हाला. बघा हा रेजिस्टन्स कशाचा आहे फील्डचा आहे. कशाचा आहे फील्डचा आहे. तर या ठिकाणी लिहून घेतो मी फील्डचा रेजिस्टन्स. मग फील्ड आपण कशाने दर्शवतो मित्रांनो हे तुम्हाला माहीत पाहिजे. SC. ओके. SE सिरीज आहे ना, मग SC आणि या ठिकाणी तुम्हाला समजायसाठी R देतो. बघा अशा पद्धतीने मी दर्शवतो. तो किती दिला आहे सिरीज फील्डचा रेजिस्टन्स या ठिकाणी 0.2 ओहम दिला आहे. आणि आर्मेचरचा प्रतिकार काय दिला आहे तुम्हाला आर्मेचरचा रेजिस्टन्स काढायचा दिला आहे तुम्हाला. आर्मेचर रेजिस्टन्स. ओके. तुमच्या आर्मेचरचा रेजिस्टन्स असं दर्शवतो मी इथे. आर्मेचरचा रेजिस्टन्स किती दिला आहे 0.3 ओहम दिला आहे. आणि बॅक EMF किती आहे ते काढायचं आहे. ओके. काही नाही, सोपं आहे. या ठिकाणी हे दोघं सिरीजमध्ये असणार आहे, त्यामुळे यांची बेरीज होणार आहे परिपूर्ण 0.2 अधिक 0.3 उत्तर येणारे 0.5 हा असणार आहे तुमचा टोटल रेजिस्टन्स. बरोबर आहे की नाही. आणि IA दिला आहे तुम्हाला 25 एम्पियर. यांच्या दोघांचा करायचा आहे तुम्हाला गुणाकार. काय गुणाकार, कारण IA RA हा तुमचा असणार आहे फॉर्म्युला. 25 गुणिले 0.5 केलं आहे, काय 25 गुणिले 0.5 केलं आहे. उत्तर काय येतं 125. किती येतं 125. एका अंकानंतर पॉईंट, एका अंकानंतर हे जोरात का सांगतोय की असा सेम प्रश्न वरती झाला आहे आपला.
काय 12.5 येणार आहे. हे काय आलं मित्रांनो, तुमचा ड्रॉप आला. या ड्रॉपला तुम्हाला मायनस करायचं आहे. काय, या ड्रॉपला तुम्हाला मायनस करायचं आहे. कशामधून मायनस करायचं आहे, तुम्हाला जो व्होल्टेज दिला आहे 240 व्होल्ट व्होल्टेज दिला आहे बघा तुम्हाला, किती 240 व्होल्ट, त्यामधून याला मायनस करायचं आहे 12.5. तर याला 12.5 जर तुम्ही मायनस केलं तर काय 227.5 हे तुमचं उत्तर येतं. 227.5 आहे का मित्रांनो या ठिकाणी? नाही आहे. या ठिकाणी लिहून घ्या 227.5 हे तुमचं परिपूर्ण उत्तर या ठिकाणी राहणार आहे. हे उत्तर राहणार आहे. ऑप्शनमध्ये काहीतरी या ठिकाणी पण कन्फ्यूज आहे बघा, ऑप्शनमध्ये दिलेलं नाही. 227.5 हे तुमचं उत्तर येणार आहे. पण बरोबर आहे की नाही? चला पुढचा प्रश्न घेऊया. 9 नंबरचा काय सांगतोय बघा. यावरती खूप वेळेस प्रश्न विचारला आहे मित्रांनो, त्यामुळे लक्षात ठेवा. आणि व्होल्टेज रेग्युलेशनमध्ये फॉर्म्युल्यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कन्फ्यूज होतं. बरोबर आहे की नाही? मग व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला सर्वात पहिले तुम्हाला सांगतो, कारण इथे व्होल्टेज रेग्युलेशन तुम्हाला विचारले. मग ते असतं मित्रांनो, नो लोड मायनस काय, नो लोड मायनस फुल लोड. हे लोडसाठी मी एन वापरतो या, काय काय स्पीडसाठी, नो लोड मायनस याच्यासाठी वापरतो आहे ते लोडसाठी. ओके, नो लोड आणि हे मायनस फुल लोड आपण या ठिकाणी हे मशीनचं काढतं आहे मित्रांनो, त्यामुळे इथे असणारे फुल लोड खाली काय डिनॉमिनेटरला काय असणार आहे, फुल लोड असणार आहे. हा फॉर्म्युला असणार आहे तुमचा कशाचा, व्होल्टेज रेग्युलेशनचा. कशाचा, व्होल्टेज रेग्युलेशनचा. यामध्ये आपल्याला किमती ठेवायच्या आहे, नो लोडची काय दिली आणि फुल लोडची काय दिली. तर बघा या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, प्रश्न तुम्ही पटपट वाचून घ्यायचा. ओके, या ठिकाणी व्होल्टेज दिले, गरज नाही आपल्याला व्होल्टेजची. DC मोटर नो लोड 1500 RPM आणि फुल लोड 1400 RPM. नो लोड किती आहे 1500, फुल लोड किती आहे 1400. खाली किती घेणं आहे आपल्याला 1500. या ठिकाणी गुणिलेमध्ये 100 असतो, कारण आपल्याला पर्सेंटेजमध्ये विचारलं आहे. या ठिकाणी काय असणार आहे, फुल लोडचं, फुल लोड किती दिलं आहे 1400. बरोबर आहे का नाही? आणि गुणिले या ठिकाणी राहणारे 100, जे की हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कट होणार आहे. आपल्याला या ठिकाणी नाही आहे जागा, त्यामुळे आपण याला करूया थोडं छोटं करूया. हे इथं झालं छोटं. चला आता समोर सोडून घेऊया. या ठिकाणी 1500मधून 1400 गेले तर इथं किती राहते बघा, 100 राहते. किती 100 भागिले इथे 14. मग याला जर भाग दिला तर उत्तर काय येते बघा तुमचं, भाग द्यायचा याला 14 × 14. डायरेक्ट भाग देऊया आपण 14ने. 7% तुमचं उत्तर येणार आहे. जर तुम्ही 100ला 14ने भाग दिला तर 7% उत्तर येतं बघा. चला पुढचा प्रश्न घेऊया. हे 7% आलं बघा, एक ऑप्शन नंबर बी मध्ये तुम्हाला. चला 10 नंबरचा प्रश्न बघूया. 10 नंबरचा प्रश्न काय सांगतोय ते. मग सर्वात पहिले प्रश्न वाचून घ्यायचा आहे. काय दिलं आहे, 220 व्होल्टचं DC मोटर दिलं आहे तुम्हाला, 8 एम्पियरचा आर्मेचर करंट दिला आहे आणि त्यानंतर समोर आर्मेचरचा प्रतिकार म्हणजेच रेजिस्टन्स किती दिला आहे 0.5 ओम दिला आहे. तर आर्मेचरचा पॉवर लॉस तुम्हाला विचारला आहे. ओके, पॉवर लॉस हो का ड्रॉप हो तेच तुमचं असणार आहे. त्यामध्ये थोडा फॉर्म्युला चेंज होणार आहे. तिथे तुम्ही IA दिला आहे आणि पॉवर लॉसचा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो, I² R असतो. त्यामध्येच तुम्हाला मग या ठिकाणी ए लावायचं आहे. का लावायचं आहे, कारण हा आर्मेचरचा करंट राहणार आहे आणि हा तुमचा आर्मेचरचा रेजिस्टन्स राहणार आहे. बरोबर, हे फॉर्म्युला या ठिकाणी लावायचे. कोणता, हा फॉर्म्युला येथे लावायचा आहे. चला आपण मग किमती ठेवून देऊया फॉर्म्युल्यामध्ये. डायरेक्ट तुम्हाला काय दिलं या ठिकाणी, आर्मेचरचा करंट किती दिला आहे बघा 8 एम्पियर. डायरेक्ट मी 8चा वर्ग आहे म्हणून एक दोनदा लिहून घेतो आणि गुणिले आर्मेचरचा रेजिस्टन्स किती दिला आहे तुम्हाला 0.5. एवढं सोडवलं की तुमचं उत्तर या ठिकाणी येणार आहे. मग काय या ठिकाणी बघा 8 8 64, किती 64 गुणिले 0.5. याला या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. चला आपण सॉल्व करून घ्या. 5 चौक 20, 20 शून्य, आजचे आले बघा 2, 5 सगळं 30 आणि 2 32. पण या ठिकाणी एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून हा शून्य. एकच मिनटं बरं का, हा शून्य या ठिकाणी काय होईल कट होईल, म्हणून 32 या ठिकाणी तुमचं उत्तर राहणार आहे, जे की ऑप्शन नंबर ए मध्ये तुम्हाला दिसतंय बघा. चला पुढचा प्रश्न बघूया. 11 नंबरचा काय सांगतोय ते बघा. असा सेम क्वेश्चन आपला वरती झाला आहे बघा, मी घेतला आहे वरती. तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की स्पीड ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतेच फ्लक्सच्या. आता या ठिकाणी पण सांगितलं आहे फ्लक्स कमी झाले म्हणजे स्पीड वाढणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, याचे 10% काढून घ्यायचे. हा प्रश्न काय करायचा आहे, सॉल्व करायचा आहे आणि मला कमेंट करायची नक्कीच. ओके, तर आपण समोरचा प्रश्न बघूया. 12 नंबरचा काय सांगतोय बघा. 12 नंबरचा प्रश्न बघा.
ड्रॉप काढायचं सांगितलं तुम्हाला, काय ड्रॉप, तर या ठिकाणी काय काय दिलं ते आपण लिहून घेऊया. बघा 250 व्होल्ट DC शंट मोटर, व्होल्टेज किती दिला आहे 250 व्होल्ट दिला आहे. त्यानंतर करंट किती दिला आहे बघा, करंट किती दिला आहे या ठिकाणी 15 ॲम्पियर, किती 15 ॲम्पियर, आणि रेजिस्टन्स किती दिला आहे RA बरोबर 0.8. आणि तुम्हाला काढायचा आहे ड्रॉप. तुम्हाला सांगितलं मी ड्रॉप कसं काढायचं आहे, IA गुणिले RA असतं, किमती ठेवून देऊया 15 गुणिले 0.8. ओके, तर या ठिकाणी यांचा गुणाकार करायचा आहे, गुणाकार करायचा. बघा 15 × 120, या ठिकाणी एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून हा शून्य कट होईल आणि हे तुमचं या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. मग ते ऑप्शन नंबर E मध्ये असणार आहे. हा सुद्धा मित्रांनो सेम क्वेश्चन आहे जो की आपला वरती झाला आहे. आता फक्त या ठिकाणी 20%ने काय होते तुमचे फ्लक्स वाढणार आहे, तेच आपलं स्पीड घ्यायची आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल फ्लक्स घ्यायचे. आता फ्लक्स काय झाले तुमचे वाढले, किती वाढले 20%. आता सेम तसंच करायचं आहे आणि या प्रश्नाची सुद्धा प्रॅक्टिस करून कमेंट करायची आहे, बरोबर आहे की नाही. उत्तर काढायचं आणि तुम्हाला साधारणतः दिलं आहे, ॲप्रॉक्सिमेट दिलं आहे आणि ते त्याला काय करायचं आहे, मग त्या 1500मधून वजा करायचे आणि उत्तर काढायचं. एवढं सगळं सांगून सुद्धा जर तुम्हाला आलं नाही तर तुमची प्रॅक्टिस नाही आहे मित्रांनो, तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेची आहे. चला 14 नंबरचा प्रश्न घेऊया. 14 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा, 230 व्होल्ट DC मोटरची कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी दिली आहे, किती दिली एफिशियन्सी 85% या ठिकाणी दिलेली आहे. जर इनपुट पॉवर, काय इनपुट पॉवर या ठिकाणी ही झाली तुमची इनपुट पॉवर 5 किलोवॅट म्हणजेच किती 5000 या ठिकाणी दिलेली आहे. तर आउटपुट पॉवर किती ते त्यांनी विचारलेलं आहे. तर या ठिकाणी P आउटपुटचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो. P आउटपुट बरोबर मी तुम्हाला काल परवा जे सेशन झालं त्या ठिकाणी सांगितलं होतं, P इनपुट इफिशियन्सी भागिले 100, काय इफिशियन्सी भागिले 100. तर या ठिकाणी किमती ठेवायच्या आहे, किमती ठेवून देऊया आपण. बघा P इनपुट आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी आउटपुट किती असेल ते विचारलं आहे, मग किमती ठेवून देऊया. बघा P इनपुट किती दिलं आहे 5000, किती 5000 दिलं आहे. आपण 5000 ठेवून बघूया. या ठिकाणी 5000 गुणिले पाहिजे, या ठिकाणी गुणिले, ओके गुणिले इफिशियन्सी किती दिली तुम्हाला 85 दिलेली आहे. पण त्या ठिकाणी मित्रांनो 85 कशामध्ये तुम्हाला पर्सेंटेज, मग या ठिकाणी 85 आपण फॉर्म्युलाच तशा पद्धतीने बनवला. या ठिकाणी हे 2 शून्य हे 2 शून्य गेले. आता या ठिकाणी करून बघायचा आहे गुणाकार 85चा आणि 5चा गुणाकार करूया. 5 5 25 5 असे आजचे आले 2, 8 5 40 आणि 2 42, काय 42, आणि इथला जो शून्य आपण घेतला नव्हता तो इथे ठेवून देऊया. 4250 या ठिकाणी येईन. 4250 कुठे दिसतंय का पण तुम्हाला या ठिकाणी नाही आहे, या कारण याला काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे किलोवॅटमध्ये. मग किलोवॅटमध्ये कन्वर्ट जर केलं तर जो इथे पॉईंट असतो तो 3 अंकाने इकडे सरकेल, कुठे इकडे. मग हा 1 हा 2 हा 3 इथे येईन. मग हे उत्तर असणार आहे 4 पॉईंट, बाकीचे इकडे अशा पद्धतीने ठेवून द्यायचे. मग 4.25 कुठे दिसतंय का बघा, ऑप्शन नंबर 1 मध्ये तुम्हाला दिसतंय 4.25. मग हे तुमचं या ठिकाणी उत्तर राहणार आहे. असे नवीन नवीन क्वेश्चन तुम्ही शिका, त्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून पेपरला आलं की तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. चला तशा पद्धतीने पुढचा प्रश्न बघूया काय सांगते. 15 नंबरचा 6 प्रश्न राहिले आपले फक्त. शंट मोटर 10 ॲम्पियर लाईन प्रवाह. आता इथला लाईन प्रवाह वेगळा, कारण लाईन प्रवाह काय असतो मी तुम्हाला डायग्रामच्या मदतीने सांगतो. बघा ही झाली तुमची शंट मोटर, काय शंट मोटर. आता इथे तुम्हाला दिला आहे लाईन करंट, काय लाईन करंट दिला आहे, काय दिलं आहे तुम्हाला लाईन करंट दिलं आहे. बघा कशा पद्धतीने दिलं आहे लाईन करंट. मग लाईन करंट काय असतो ते तुम्हाला माहीत पाहिजे, जो की इथून जातो आहे तुमचा IL, काय IL. पण तो IL काय असतो मित्रांनो, तो शंटचा करंट, काय शंट फील्डचा करंट आणि या आर्मेचरचा करंट यांच्या दोघांची बेरीज असते. मग कसं मी तुम्हाला सांगतो बघा, ISH अधिक IA ह्या दोघांची बेरीज मिळून तुमचा काय बनतो IL या ठिकाणी बनत असतो. याच फॉर्म्युल्यावरून आपल्याला जर IA काढायचं आहे, समजा काय काढायचं IA, तर या IL मधून काय या IL मधून आपल्याला हा ISH मायनस करावं लागेल. मग आपण करून घेऊया. या IL मधून आपण काय करू, आपला ISH मायनस करून घेऊया, बरोबर आहे की नाही. मग त्यामुळे आपल्याला काय मिळणार, आपला आर्मेचर करंट मिळणार आहे. मग चला आता किमती ठेवूया. आता फॉर्म्युला तर बनवला आपण, काय फॉर्म्युला तर बनवला. आता प्रश्न बघा, 440 व्होल्ट DC शंट मोटर 10 ॲम्पियरचा लाईन करंट आहे, किती आहे 10 ॲम्पियरचा लाईन करंट आहे आणि 2 ॲम्पियरचा फील्ड करंट आहे, किती 2 ॲम्पियर. मग उत्तर काय आलं तुमचं
उत्तर काय आलं बघा, 10मधून 2 गेले तर उत्तर आलं 8 ॲम्पियर. काय 8 ॲम्पियर. जर 2 ॲम्पियर फील्ड प्रवाह घेतो तर आर्मेचरचा प्रवाह किती, जो की 8 ॲम्पियर या ठिकाणी तुमचं उत्तर आलं आहे, जे की ऑप्शन नंबर एमध्ये असणार आहे. तुम्हाला व्हिडिओ स्टॉप करायचा आहे आणि पहिले प्रश्न वाचून सोडवायचे आणि नंतरच काय करायचं आहे, मी काय सांगतोय ते बघायचं आहे. बरोबर आहे की नाही. चला पुढचा प्रश्न घेऊया 16 नंबरचा. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. काय चॅनलला सबस्क्राईब करून या सेशनला लाईक करा आणि पाठीमागचे न्यूमेरिकल सेशनसुद्धा बघून घ्या, कारण तुमचं एक लाईक एवढं महत्त्वाचं असतं. तुम्ही जर लाईक केलं तर आम्हाला कळतं की पुढचा सेशन कशा पद्धतीने घेऊन यायचा का नाही ते पण त्यावरती डिपेंड असतं. मित्रांनो, आपले सेशन 1500 2000 असे मुलं बघतात आणि लाईक काय 200 100 अशी लाईक आहे. तुम्ही लाईक करत का नाही? जर या ठिकाणी लाईक जर नाही आले की या ठिकाणी सेशन घेणं स्टॉप होतं, बाकी काही होत नाही, सेशन या ठिकाणी पडत नाही. चला आपण हा प्रश्न बघूया 16 नंबरचा काय सांगतोय ते. 220 व्होल्ट DC मोटर या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. किती? 220 व्होल्ट मोटर दिली आहे आणि 10 ॲम्पियरचा आर्मेचर करंट दिला. लिहून घेऊया. व्होल्टेज किती? 220 व्होल्ट. असेच प्रश्न पेपरला तुम्हाला बघायला भेटणार, याची मी 100% गॅरंटी देतो. आर्मेचर करंट 10 ॲम्पियर दिला. जर आर्मेचरचा प्रतिकार, आता प्रतिकार पण दिला RA या ठिकाणी 0.6 ओहम, बरोबर आहे की नाही, असेल तर आर्मेचरचा पॉवर लॉस यांनी या ठिकाणी विचारला आहे, जो की तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता I²R. इथे काय होतं, ए लागतो, कारण तो आर्मेचरचा करंट आणि आर्मेचरचा रेझिस्टन्स असतो. जशाच्या तशा किमती ठेवून देऊया. आता या ठिकाणी 10चा वर्ग आहे म्हणजे या ठिकाणी किती येणार, 100 गुणिले RA किती दिला आहे 0.6. 100ने 6ला गुणलं तर किती येतं 600, पण एक किती 600, पण या ठिकाणी एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथला 0 कट होतो आणि 60 वॅट इथे तुमचं उत्तर या ठिकाणी येत असतं, जे की ऑप्शन नंबर एमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्याच पद्धतीने बघा पुढचा प्रश्न बघूया काय सांगतोय 17 नंबरचा. किती नंबरचा? 17 नंबरचा. 250 व्होल्ट DC मोटर फुल लोडवर 1500 RPM वेगाने धावते जर फ्लक्स 10ने कमी केला. तसाच प्रश्न आहे बघा, तुमची जी स्पीड आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे फ्लक्सला. काय? फ्लक्सला. आता ते काय झाले, फ्लक्स 10%ने कमी झाले. काय झाले? 10%ने फ्लक्स कमी झाले, तर तुमचा स्पीड 10%ने वाढणार आहे. तर या ठिकाणी बघा, आणि कसं साधारणतः विचारलं आहे बरं का, तुम्हाला परिपूर्ण काढायचं आहे का नाही, साधारणतः म्हणजे या ठिकाणी बघा इंग्लिशमध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी दिसेल ॲप्रॉक्झिमेट विचारलं आहे. मग या ठिकाणी 1500चे तुम्ही 10% काढले तर या ठिकाणी बघूया मग आपण काढून येतं आहे का ॲप्रॉक्झिमेट उत्तर काय येतं आपलं. हे या ठिकाणी कट होईल, 0 खालचे 2 झाले की वरचे 2 शून्य कट होतात, हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता 150 का 150, उत्तर काय आलं 150. या ठिकाणी स्पीड काय होणार, वाढणार आहे. मग कितीने वाढणार आहे 150ने. मग 1500मध्ये 150 टाकले तर 1650 तुमचं या ठिकाणी होतं. किती होतं? 1650 या ठिकाणी होतं, जे की तुम्हाला ऑप्शनमध्ये कुठे दिसतंय का बघा, 1650 कुठे दिसतंय का नाही. मग 1650च्या जवळ किती आहे, 1667 आहे या ठिकाणी, म्हणून तुमचं ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे. ॲप्रॉक्झिमेट काढायचे बरं का, ॲप्रॉक्झिमेट त्यांनी त्या ठिकाणी विचारलं होतं. बघा 18 नंबरचा प्रश्न काय सांगतोय. अशाच पद्धतीचं जर ट्रान्सफॉर्मरवरती पण सेशन घ्यायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी कमेंट करा, आपण ट्रान्सफॉर्मरवरती सुद्धा न्यूमेरिकल सेशन त्या ठिकाणी कंडक्ट करूया. बघा 18 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा, 400 व्होल्ट DC मोटर 20 ॲम्पियर एकूण प्रवाह घेतो आणि फील्ड प्रवाह 3 ॲम्पियर आहे, तर आर्मेचर प्रवाह किती असेल. बघा व्होल्टेज किती दिला आहे, 400 व्होल्ट दिला आहे. मोटरचा करंट आहे किती, मोटर किती करंट घेते, मोटर 20 ॲम्पियर एकूण प्रवाह घेते. किती घेते, 20 ॲम्पियर. 20 ॲम्पियर एवढं काय घेते, ती करंट घेते, एकूण प्रवाह घेतो आणि फील्डचा प्रवाह. आता हा फील्डचा एकूण करंट म्हणल्यावर हा काय राहणार तुमचा टोटल IT घेऊया याला आपण, आणि फील्डचा म्हणजे फील्डचा करंट अशा पद्धतीने घेतो मी. फील्डचा करंट 3 ॲम्पियर या ठिकाणी दिला आहे. ओके ठीक आहे. तर आर्मेचरचा प्रवाह किती असेल ते विचारलं आहे, म्हणजे IA किती असेल ते तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा या ठिकाणी जो आर्मेचर करंट असतो, काय जो आर्मेचर करंट असतो तो टोटल या ठिकाणी IA बरोबर काय, IA बरोबर. तर या ठिकाणी हे जर कळायचं असेल आपल्याला, या ठिकाणी दिलेलं पाहिजे होतं की ही मोटर कोणती आहे, काय ही मोटर कोणती आहे ते दिलेलं पाहिजे होतं मित्रांनो, पण हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं नाही आहे. तर आपण हिला काय पकडू बघा, हिला आपण शंट मोटर पकडूया. काय, शंट मोटर. ओके, तर शंट मोटर जर पकडलं तर आपल्याला आर्मेचर करंट जर काढायचा असला तर आपल्याला टोटल करंटमधून
या टोटल करंटमधून आपल्याला हा फील्डचा करंट मायनस करावा लागतो हे आपल्याला माहीत पाहिजे. शंट फील्ड म्हणतो आपण तिला, बरोबर आहे की नाही. मग आपल्याला फील्डचा करंट किती दिला आहे 3 अँपिअर दिला आणि टोटल करंट 20 दिला आहे. मग 20मधून 3 जर गेले तर उत्तर किती येतं 17. मग आपला आर्मेचरचा करंट काय होईल 17 अँपिअर, जे की तुम्हाला ऑप्शन नंबर ए मध्ये दिसतं. आणि दिलं आहे का बघा या ठिकाणी शंट मोटर असं काही दिलेलं नाही आहे, ते द्यायला पाहिजे होतं. कारण सिरीज मोटर जर दिलं असतं तर टोटल करंट सेम आला असतं, बरोबर आहे की नाही. कारण त्या ठिकाणी ते सिरीजमध्ये असतं आणि सिरीजचा करंट हा सेम असतो. आता 19 आणि 20 असे 2 प्रश्न राहिले आपले. बघा 19 नंबरचा काय सांगतो 220 व्होल्ट डीसी शंट मोटर. अशा पद्धतीने दिलं पाहिजे की मोटर कोणती आहे बा. 220 व्होल्ट डीसी शंट मोटर टेक या ठिकाणी 15 अँपिअरचा आर्मेचर प्रवाह घेतो आणि आर्मेचर प्रतिकार 0.5 ओहम आहे. तर बॅक EMF किती बघा. बॅक EMFचा फॉर्म्युला काय EB बरोबर V मायनस IA RA, बरोबर आहे की नाही. आता व्होल्टेज किती दिला आहे त्यांनी 220. आता डायरेक्ट घेतो मी कारण लय वेळेस हा प्रश्न झाला. आर्मेचर करंट किती दिला 15 गुणिले RA किती दिला 0.5, 15 5 75 म्हणजे 7.5 हे तुमचं येणार आहे. कारण 15.75 एका अंकानंतर पॉईंट म्हणून एक पॉईंट इकडे सरकवला आणि हे झालं तुमचे 220. ओके 220मधून पहिले 7 गेले तर किती राहिले 213. 213मधून 0.5 जर गेलं काय 213मधून 0.5 गेलं आता तर तुमचं उत्तर येणार आहे 212.5. दिसते का ऑप्शन नंबर एला दिसते बघा 212.5 हे तुमचं उत्तर राहणार आहे. ओके अशाच पद्धतीचे सिंपल प्रश्न या ठिकाणी पेपरला येणार आहे. बघा पुढचा काय सांगतोय DC मोटर फुल लोडवर 1200 RPM वेगाने धावते. जर फ्लक्स 25%ने वाढला तर नवीन वेग किती. बघा लय वेळेस हा प्रश्न झाला आणि हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा का. शेवटचा मी सोडून दाखवू एक प्रश्न सांगा. काय शेवटचा प्रश्न सोडून दाखवतो एक आणि कसं विचारलं या ठिकाणी ॲप्रॉक्सिमेट दिलं आहे का बघा. या ठिकाणी नाही ॲप्रॉक्सिमेट दिलेलं नाही आहे, काहीच नाही बघा. एकदम सोपं आहे, तुम्हाला तसंच करायचं आहे. या ठिकाणी स्पीड घ्यायचं आहे आणि युनिव्हर्सली प्रोपोर्शनल तुमचा फ्लक्स असणार आहे, जो की यांनी काय केलं वाढवला आहे फ्लक्स, त्यामुळे तुमचा स्पीड कमी होणार आहे. कितीने 25%ने. यांनी ॲप्रॉक्सिमेट दिलेलं नाही. जर ॲप्रॉक्सिमेटमध्ये उत्तर येत असेल तर तुम्ही तशा पद्धतीने काढा, कारण ऑप्शनमध्ये काहीतरी या ठिकाणी पण गोंधळ मला दिसतोय. त्यामुळे तुम्ही ॲप्रॉक्सिमेटमध्ये काढा. काय हे उत्तर तुम्ही ॲप्रॉक्सिमेटमध्ये काढा आणि कमेंट करा, कारण अशा पद्धतीचे 3-4 MCQ आपण घेतले आणि येण्याचे सुद्धा चान्सेस आहे मित्रांनो. ओके या ठिकाणी अजूनसुद्धा सांगतो लाईक जर केलं नसेल तर नक्कीच या सेशनला लाईक करा, कारण आपलं पुढचं ट्रान्सफॉर्मरचं जर सेशन घेऊन यायचं असेल तर नक्कीच तुमचा रिस्पॉन्स या ठिकाणी चांगला पाहिजे. ओके तर मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये. पुन्हा एकदा थँक्यू सो मच.